नमस्कार, मी जयश्री स्वागत करते तुमचे माझ्या चॅनलवरती स्टिच बाय जयश्री शिंदे। तर आज आपण लहान मुलीचे ब्लाऊजचे कटिंग करणार आहोत। तर छातीचे माप आहे 26 इंच। तर 1 टक्स हे ब्लाऊज आहे, अतिशय सोपं आहे कटिंग करायला। मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते। ब्लाऊजची उंची 12 इंच, शोल्डर 4.5 इंच, पुढचा गळा 5, मागचा गळा 6, पायची उंची 3, दंडगेर 9 आणि कमर 26 आणि छातीचे मापसुद्धा 26 आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊज पीस व्यवस्थित अंथरून घ्यायचा आहे आणि खाली एक लाईन मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला ब्लाऊजला काही कोस वगैरे असेल तर तो निघून जाईल। आता आपल्याला बंद घडीवर उंची घ्यायची आहे ब्लाऊजची उंची आहे 12 इंच। त्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी। तर इथे शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे। शोल्डरचं माप आहे 4.5 इंच। लहान मुलीचं ब्लाऊज असल्यामुळे शोल्डर कमीच असतं आणि शोल्डरच्या मुंढ्याची उंचीसुद्धा 4.5च घ्यायची आहे आपल्याला इथे। तर 4.5 वर मी मार्क करून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला छातीचे माप टाकायचे आहे। छातीचे माप आहे 26चा चौथा भाग 6.5 येतो, त्यामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन टाकायचं आहे, म्हणजे 8.5ची इथे घडी घ्यायची आहे। तर कमरसुद्धा आपली 26च आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेऊन दोन्ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर आता आपल्याला गळा रुंदीचं माप टाकायचं आहे। 2 इंच गळा रुंदी घ्यायची आहे वरच्या साईडने आणि गळ्याच्या खालच्या साईडला आपल्याला 2.25 इंच घ्यायची आहे। तर पुढील गळा 5 इंच आहे, तर अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचा आहे, म्हणजे 5.5 इंच आपल्याला मार्क करायचा आहे। पण तुम्हाला पाहिजे तसा गोल गळ्याचा तुम्ही आकार इथे देऊन घेऊ शकता। तर आता आपल्याला टक्स टाकायचा आहे पुढील भागासाठी। तर टक्स टाकलेला आहे 3 इंचावर आणि टक्सची उंची घेतलेली आहे 4 इंच। तर दोन्ही साईडनी टक्सच्या आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे, म्हणजे 1 इंचाचा आपला टक्स होईल। आता मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे 1.25 इंचावरती। तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण टक्स टाकलेला आहे। मी तुम्हाला थोडासा डार्क करून दाखवते। तर आता व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। याचप्रमाणे आपल्याला मागील सुद्धा भाग कटिंग करायचा आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला लगेच दिसतील। आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। अतिशय सोप्या पद्धतीने ही ब्लाऊजची मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे। तर आता आपण मागच्या साईडचा पार्ट काढून घेऊ, कारण हुक आपल्याला पाठीमागे लावायची आहे। पुढून बंद घडी आहे आपली। तर पुढील पार्ट आपल्याला अस्तर व जसाच्या तसाच ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे। आपल्याला इथे फक्त गळा वाढवायचा आहे आणि मागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण पहिले पुढील भाग जसाच्या तसा पहिले व्यवस्थित ड्रॉ करून घेऊ। नंतर मी तुम्हाला ते कसे वाढवायचे ते सुद्धा लगेच दाखवते। तर आपला हा फ्रंट भाग आहे आणि मागील मुंड्याचा आकार 1.25 इंचावर आपल्याला वाढवायचा आहे। पुढील मुंड्यापेक्षा 1.25 इंचावर मार्क करून आकार देऊन घ्यायचा आहे। मागील भागाचे टक्ससुद्धा आपल्याला शिलाई करताना टाकून घ्यायचे आहे। तर हा झाला आपला बॅक साईडचा पार्ट। तर तो सुद्धा आपण इथे आता कटिंग करून घेऊ। आता इथे आपल्याला मागील भागाचा गळा वाढवून घ्यायचा आहे। तर मागील गळा आपला 6 इंच आहे आणि अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। लहान मुलीचा असल्यामुळे गळे जास्त मोठे नाही घ्यायचे आणि गळ्याचा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे। गळ्याचा आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला
जसं तसं आपण जिथे लाईन ड्रॉ केली होती तसं कट करून घ्यायचं आहे। अतिशय सोपी पद्धत आहे, अगदी नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा लगेच जमेल इतकी सोपी पद्धत आहे वन टक्स ब्लाऊज शिवायची। मी याआधी वन टक्स ब्लाऊजचा व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे, जर तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही बघून घ्या। आता आपले दोन्ही मागचा आणि पुढचा पार्ट तयार झालेला आहे। आता आपण बाहीचे कटिंग करून घेऊ। तर बाहीचे कटिंग करण्यासाठी मी 4 पदरी अस्तर घेतलेला आहे। बाहीची उंची टाकून घ्यायची आहे। बाही आहे 3 इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर दोन्ही साईडने मी 3-3 इंच मार्क करून घेतलेला आहे आणि लाईन जोडून घ्यायची आहे। तर इथे छातीचं माप टाकायचं आहे 6.5 आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला बाहीसाठी। तर 1.5 इंचावर मोंड्याचा उतार द्यायचा आहे, कारण खूप छोटी बाही आहे आणि लहान मुलीची आहे। तर आणि 1.5 इंच पुन्हा मध्ये घ्यायचं आहे आपल्याला। तर वरती 2.5 इंच मार्क करायचा आहे बंद घडीच्या साईडनी बाहीच्या उंचीकडून, आणि दोन्ही लाईन आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर मुंड्याच्या खालच्या साईडला बाहेरून आकार द्यायचा आहे आणि वरच्या साईडला आतून गोल आकार द्यायचा आहे। तर इथे आपल्याला दंडघेर टाकायचा आहे 9 इंच, 9चं 4.5 इंच आणि फिटिंगसाठी आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे। आता मी तुम्हाला बाहीचा मागचा पुढचा खोल भाग कसा कट करायचा ते अगदी सोप्या पद्धतीत सांगते। तर बाही आपल्याला उघडून घ्यायची आहे आणि 2 पदर आपल्याला 1.5 इंच मागे पुढे ठेवायचं आहे। लहान मुलीचं असल्यामुळे आपल्याला 1.25 इंच ठेवायचं आहे। आपण मोठ्या लेडीजचे जे करतो तर ते आपण 1.5 इंच घेतो। तर आपल्याला इथे पुढील मोंड्याचा आकार लगेच सहज मिळून जातो, कोणताही फॉर्म्युला वापरायची गरज नाही। आणि बाही कटिंगचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही जर बघितला नसेल तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता आणि बाहीची कटिंग करू शकता। तर आपण हा पुढील मोंड्याचा आकारसुद्धा कट केलेला आहे। आता आपण हे अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवून अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे। तर व्यवस्थित अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला हे सर्व पार्ट व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे। तर मी स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला पुढील पार्टमध्ये दाखवणार आहे। तर तुम्हाला हा कटिंगचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की छानशी कमेंट करून कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद। थँक्यू।